नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? पावसाचे दिवस होते. भरपूर पाऊस असल्याने मी त्या दिवशी घरीच होतो. तो दिवस मी खिडकी आणि बाल्कनीत उभा राहून नदी पाहण्यातच घालवला होता. काकूला भेटू पण शकत नव्हतो कारण तेव्हा त्यांच्या घरी पाहुणे आले होते. 2 दिवस तरी काकूशी भेट झाली नव्हती. मला माहिती होतं काकू पण माझी वाट बघत असेल म्हणून मी संध्याकाळी काहीतरी कारण काढून भेटायला जायचं ठरवलं. 6:30 वाजले. अंधार झाला. पाऊस अजून पण कोसळतच होता. मी घरी काहीतरी सांगून निघालो. पहिल्या माल्यावर काकूच्या दरवाज्यासमोर येऊन उभा राहिलो. अन हलूच कडी वाजवली. दरवाजा काकूने उघडला. माझ्याकडे पाहत तिने भुव्यावर केल्या. ये अमरबरन झालं मला आता. मी तुझ्या घरी फोन करून पाठवा म्हणून सांगणारच होते. ये आत. काकूने साडी घातली होती, बहुतेक कुठेतरी बाहेर जायच्या तयारीत असणार. मी आत गेलो आणि सोफ्यावर एका बाजूला जाऊन बसलो. मी हलूच विचारले, काका कुठेत? अरे काका अजून ट्रेनमध्ये आहेत, त्यांनी मला स्टेशनला बोलावलंय. जरा शॉपिंग करायची आहे ना, निघते मी आता. तू घरीच इकडे थांब, मी जाऊन येते. मी एकटा काय करू थांबून इकडे? तू एकटा नाहीयेस, माझी नणंद आहे ना. तिला एकटीला भीती वाटेल म्हणून तू थांब इकडे, तिच्या सोबत मी जाऊन येते बरं. मी मनातल्या मनात नाराज झालो आणि हो बोलून बसून राहिलो. तेवढ्यात काकूने आत आवाज दिला, वंसन मी निघते. अमर आहे सोबत तुमच्या. तेवढ्यात त्या बाहेर आल्या. माझ्याकडे एक नजर फिरवली आणि दरवाजा बंद करायला गेल्या. मी पाहिलं त्यांनी पिवली साडी घातली होती. छानसे केस बांधून त्यावर क्लिप लावला होता. मी जास्त काही लक्ष दिले नाही. माझा मूड आधीच ओनफ झाला होता. त्यांनी दरवाजा लावला आणि माझ्या बाजूला येऊन बसले. 2 मिनिट शांत होतो आम्ही. मग त्यांनीच मला विचारलं, अमर तुझ्यान खूप कौतुक ऐकलं ने हामी. वहिनी मगाशी तुझ्याबद्दलच सांगत होत्या. कॉलेजला आहेस ना आता बरणे. अभ्यास कसा चालू आहे? मी ते जे विचारत होते त्याची सर्वांची उत्तरे देत होतो आणि तेवढ्यात टेलिफोन वाजला. त्यांनी जाऊन फोन उचलला आणि 1 मिनिटात हो हो बोलून हसत फोन ठेवला. टीव्ही चालू होता. त्यांनी मला रिमोट दिला आणि तुला जे पाहायचं आहे ते लाव म्हणाल्या. रूममध्ये फक्त टीव्हीचाच काय तो उजेड होता, बाकी अंधार. त्या माझ्या बाजूलाच बसल्या होत्या. त्यांच्या मांडीवर उशी होती. मला हवी होती म्हणून ती मी मागितली आणि मग ती उशी देताना ते दोघं आणखी जवळ येऊन बसले. आम्ही शांत होतो. मी माझी नजर तिरकी करून त्यांना पाहायचा प्रयत्न करत होतो आणि तेवढ्यात त्यांचा उजवा हात माझ्या डाव्या मांडीवर आला. मी जरा चक्रावलो. मी काहीतरी बोलणार तेवढ्यात त्यांनी तो हात हलू माझ्या लिंबू जवळ आणला आणि रगडू लागल्या. मी त्यांच्याकडे पाहिल. हलूच माझ्याकडे बघून एक स्माईल दिली आणि मग खेळ सुरू झाला. एकेरी शब्दात सांगतो. तिने वेल न घालवता तिचा हात माझ्या चड्डीत घातला आणि खेळ